संस्था पहिले अपग्रेड झाली पाहिजे. बरोबर. लेटेस्ट मशिनरी आल्या पाहिजे, लेटेस्ट टूल्स आले पाहिजे, पण ती आमचा gap- निर्देशक अपग्रेड झाला पाहिजे. पण ती गॅप कायमस्वरूपी राहणार, कारण का हो. इथे ज्या प्रकारच्या कंपन्या आहेत त्या सर्व प्रकारच्या मशीन्स तुम्ही इथे ठेवू शकत नाही. बरोबर. केमिकल्स पण आहेत, बरोबर. गॅसच्या पण आहेत, स्टीलच्या पण आहेत, फार्मास्युटिकल कंपनीज पण आहेत. बरोबर. या सर्व प्रकारच्या मशीन्स तुम्ही इथे ठेवू शकत नाही सर. आणि त्या कंपन्या फॉरेनवरनं म्हणजे युरोपियन, चायना, जपान, अमेरिका इकडून लेटेस्ट मशिनरी घेऊन येतात. त्या संदर्भात आपला काही प्लॅन आहे? यामध्ये प्रत्येक ITI मध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादा कुठला ट्रेड चालू करायचा हे कशावर डिसाईड होत असतं, तर त्या ITIच्या भोवती असलेली इंडस्ट्री त्याची मॅनपॉवरची रिक्वायरमेंट कुठल्या क्षेत्रातली आहे यावर डिसाईड होऊन तो ट्रेड तिथे चालू केला जातो. ज्यावेळेस तो ट्रेड चालू होतो त्याचा करिक्युलम डेव्हलप केलेला आहे, त्याच्यात टूल्स इक्विपमेंटच्या लिस्ट असतात, त्याप्रमाणे त्या सगळ्या टूल्स इक्विपमेंटच्या लिस्ट नुसार ती खरेदी प्रक्रिया करून त्याचं ॲफिलिएशन करून तो ट्रेड चालू केला जातो. त्यामध्ये हा जो सिलेबस आहे, पूर्वी अपग्रेड होताना 5-5, 10-10 वर्ष लागायचे, परंतु आता दर 3 वर्षांनी ट्रेड सेंट्रल गव्हर्नमेंट करिक्युलम अपग्रेड करायला लागलं. याचा मूळ उद्देशच आहे की इंडस्ट्री आणि ITI मध्ये असणारी जी गॅप आहे, जो टेक्नॉलॉजिकल गॅप आहे, इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट मशिनरी वापरल्या जातात, ITI मध्ये सुद्धा त्या लेटेस्ट मशिनरी वापरल्या जाव्यात, यासाठी हा स्किल गॅप भरून काढण्यासाठी तो करिक्युलम पहिले अपडेट करणं गरजेचं असतं. कारण सिलेबसमध्ये असेल तरच ती मशिनरी, इक्विपमेंट, टूल्स ITI मध्ये घेता येऊ शकतात. त्यानुसार बऱ्याच अंशी आम्ही अपग्रेड करत आलेलो आहोत, परंतु तरीही 3 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे. त्याच्या आतही बऱ्याचशा अपग्रेडेशन होत असतात. तर ह्या अपग्रेडेशन कशा कोपअप केल्या जाव्या यासाठी मागच्या 2 वर्षापासून गव्हर्नमेंटनी ऑन द जॉब ट्रेनिंग नावाची कन्सेप्ट आणली, OJT. सो या OJT मध्ये प्रत्येक व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्याला, समजा 2 वर्षाचा जर ट्रेड असेल तर त्याला 150 तास प्रतिवर्ष याप्रमाणे ऑन द जॉब ट्रेनिंगसाठी इंडस्ट्रीमध्ये पाठवता येतं. याचा म्हणजे एक विद्यार्थी 150 तास कंपनीमध्ये जाईल, तिथल्या एन्व्हायरमेंटशी कॉपअप होईल, तिथले रूल्स रेग्युलेशन शिकून घेईल, आणि तिथे तो ऍक्च्युली हेल्पिंग हँड म्हणून काम करेल. ते काम आणि हेल्पिंग हँड म्हणून काम करताना तो तिथल्या वातावरणाशी मिळतो जुळतो होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला फिजिकल ट्रेनिंग मिळणार आहे. अगदी बरोबर. आणि याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय की ज्यावेळेस तो ITI होऊन बाहेर पडतो तेव्हा इंडस्ट्रीत गेल्यानंतर भांबवल्यासारखा होतो की मला हे नवीन आहे, कसं करू, भीती वाटते. तर आम्ही जेव्हा 150 तासासाठी इंडस्ट्रीमध्ये पाठवतो त्याचा मुख्य उद्देश त्याला इंडस्ट्रीमधलं वातावरण कळलं पाहिजे. ज्या गोष्टी ITI मध्ये त्याला शिकायला मिळाल्या नाहीत त्या लेटेस्ट मशिनरीवर, त्या मशिनरी कशा काम करतात, त्याच्यामध्ये काय काय नवीन प्रकार आलेले आहेत, त्याच्यात त्याचे रिडिंग्स घेणे, ते शिकणे, आणि त्यामुळे त्याचं स्किल अपग्रेड होण्यास खूप मदत होते आहे. सर याच्यामध्ये खूप चांगली गोष्ट होती आहे की मी आता इंडस्ट्रीमध्ये लास्ट 21 इयर्स आहे. तर काही लोक रिटायरमेंटला आलेली असतात आणि त्यांचं स्किल जे असतं ना ते लास्ट त्यांच्या 40 वर्षाच्या अनुभवात, म्हणजे 18व्या वर्षी ही स्किल लोक जॉबला लागतात, किंवा आपण 20व्या वर्षी समजून तो 60व्या वर्षी रिटायर होतोय. तर 40 वर्षात तो इतका माणूस तयार झालेला असतो आणि तो आता कुठेतरी 52, 55, 58 वर्षाचा असतो. आणि ही मुलं ज्या वेळेस त्यांच्यासोबत राहतात त्यावेळेस त्यांच्याकडून खूपशा गोष्टी शिकतात. अगदी खरं आहे. आता रिटायर झालेल्या माणसाला परत परत इंडस्ट्री नाही बोलवणार की तू येऊन हे शिकव ते शिकव, असं नाही होऊ शकत. बरोबर. हे स्किल ट्रान्सफर झालं पाहिजे, ते खूप गरजेचं आहे. म्हणजे पिढीचा वारसा जो आपण म्हणतो. येस. आणि अशा बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी त्या मुलांना शिकायला मिळतात. आणि याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे टूल्स आमच्याकडे संस्थेत नसतात ते इंडस्ट्रीमध्ये अवेलेबल असतात. ज्याच्यावर त्याला उद्या काम करायचंय त्याच्याशी तो फॅमिलिअराइज होतो, त्याला त्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्याचा बेनिफिट त्या प्रशिक्षणार्थ्याच्या स्किल अपग्रेडेशन मध्ये होत असतो. त्याला सेफ्टीचे नियम कळतात. सेफ्टी करणं खूप गरजेचं आहे. कृपया मी सर्व कंपन्यांना रिक्वेस्ट करेन की OJT ही जी स्कीम आहे ही याची तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या आसपास असणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI यांच्याशी संपर्क करा. ती स्कीम चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि ती स्कीम राबवणं खूप गरजेचं आहे. सर ती स्कीम जर समजा एखाद्या कंपनीने नाही राबवली तर त्यांना काही अशी दंडात्मक कारवाई किंवा नोटीस वगैरे अशी दंडात्मक कारवाई नाही, परंतु कंपनीने हा विचार केला पाहिजे की आज महाराष्ट्र शासन एका प्रशिक्षणार्थ्याला घडवण्यासाठी जर 3 लाख रुपये खर्च करत असेल तर हे कोणासाठी करतोय? बरोबर, हे इंडस्ट्रीसाठीच करतोय. इंडस्ट्रीला स्किल्ड मॅनपॉवर मिळावी हाच या मागचा उद्देश आहे. आणि आता या मागच्या वर्षापासून
आमच्या संचालनालयाने एक अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम केलेला आहे. तो म्हणजे प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याचा विमा उतरवलेला आहे. अरे वा, आणि त्याच्यामुळे हे खूप तो- गरजेचं आहे इंडस्ट्रीमध्ये. हो, म्हणजे तो विद्यार्थी, तो प्रशिक्षणार्थी जेव्हा OJT ला जाईल तेव्हा तो इन्शुअर्ड आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, बऱ्याचशा इंडस्ट्रीच्या मनात एक गैरसमज आहे की आम्ही 18 वर्षाच्या खालील मुलाला घेतल्यानंतर आमच्यावर कामगार आयुक्ताकडनं काही कारवाई होईल का, बाल कामगार वगैरे. तर मी एक आपणास सांगू इच्छितो की कामगार आयुक्तांचं एक पत्र आहे, त्यामध्ये त्यांनी ऑन द जॉब ट्रेनिंग हे नोकरी नाही, हे प्रशिक्षण आहे